यानंतर आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण आजपासून मुंबईतली सगळी दुकानं खुली होणार आहेत. मात्र दर दिवशी एकाच बाजूची दुकानं खुली राहणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकानं खुली असतील. पहिल्या आठवड्यामध्ये उजव्या बाजूची दुकानं तर सोमवार, बुधवार, शुक्रवारी ती सुरू राहतील. तर मंगळवार, गुरुवार अशा दिवशी डाव्या बाजूची दुकानं खुली राहणार आहेत. मात्र दुसऱ्या आठवड्यात हेच चित्र उलट असेल. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ही सगळी दुकानं सुरू होतात, पण ही वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार सर्वसामान्य करतायत. तसंच सोनं असेल किंवा कपडे यासारख्या वस्तू सकाळी 7 वाजता खरेदीसाठी जाणं शक्य नाही. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासूनची वेळ चुकीची असल्याची भावना सर्वसामान्यांनी व्यक्त केली आणि त्यामुळे आता पालिका या वेळेमध्ये काही बदल करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र समविषम तारखेप्रमाणे ही दुकानं खुली राहतील असं सांगण्यात आलंय. आमच्या प्रतिनिधी मुंबईतून प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, मुंबईकरांच्या एकूणच दृष्टीने आणि रुग्णसंख्या कमी होतीये हे पाहता आता 2 जून पासून काय नवे नियम दुकानदारांसाठी असणार आहेत? श्वेता, खरं बघितलं ना तर मुंबईतले जे कोणी व्यापारी आहेत किंवा जे कोणी दुकानदार आहेत त्यांना अपेक्षा अशी होती की मुंबई ही आता किमान 7 ते 2, ठीक आहे 7 ते 2 तर या कालावधीमध्ये तरी किमान सरसकट सुरू होईल. याच्यामध्ये हा जो काल महापालिकेने निर्णय घेतलाय त्याच्यामधले काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते या दुकानदारांना खटकणार आहे. एकतर त्यांनी 1 दिवस आड ही दुकानं सुरू करण्याचा जो निर्णय घेतलाय तो मुंबईतल्या व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना पटणारा नाही. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये रुग्णसंख्या इतकी कमी आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे बेडची उपलब्धता सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये 1 दिवस आड दुकान सुरू करण्याचा जो निर्णय देण्यात आलेला आहे तो त्यांना चुकीचा वाटतोय. 7 ते 2 सरसकट पूर्ण आठवडाभर ही दुकानं उघडायला परवानगी द्यायला हवी होती असं एक त्यांचं म्हणणं आहे. दुसरा त्यांचा आक्षेप आहे तो वेळेवर. मुंबई मोठं शहर आहे, इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आपल्याला सगळ्यांना माहिती की तास भराचा वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर सकाळी 7 ते 2 ही जर परवानगी दिली गेली तर सकाळी 7 वाजता दुकान उघडायला किंवा ते दुकान सुरू करायला जाईल कोण आणि त्या दुकानात माल घ्यायला जाणार कोण, असे दोन्ही प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकूणच ह्या ज्या 2 मुद्द्यांवर जे आहेत ते दुकानदार नाराज आहे मुंबई महापालिकेने जो निर्णय घेतलाय त्याला, आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आज दिवसभरामध्ये व्यापाऱ्यांकडनं दुकानदारांकडनं प्रतिक्रिया उमटणार आहे. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा की ज्या नॉन इसेन्शियल सर्व्हिसेस आहे म्हणजे सोनं असेल, कपडे असेल किंवा इतर वस्तू असतील या खरेदी करायला सकाळी 7 वाजता उठून कोण जाणार आहे हा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. आणि त्यामुळे या दुकानांच्या बाबतीतला टायमिंग कालावधी जर तुम्ही 5 ते 6 तासाचा दिसत असाल तरीही चालेल, पण जे सकाळी 7 ते 2 हे जे टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये बदल करा अशी मागणी सुद्धा व्यापाऱ्यांकडनं होत आहे. त्या दृष्टीने महापालिका आज काही निर्णय घेते का हे बघावं लागेल. बिलकुल. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या आज माहितीसाठी.